विस्तारानं। भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही असं सांगत आज भारताच्या कारवायांमधून दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुता प्रतिबिंबित होत आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं। चीनमधील किंगदाओ इथं आयोजित SCO म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका मांडली आणि दहशतवादाची केंद्र नेस्तनाबूत करण्यासाठी भारत मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसमोरच दिला। जे लोक दहशतवादाला आपल्या स्वार्थी हेतूंसाठी प्रोत्साहन देतात, पोसतात आणि वापरतात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असं ते म्हणाले। काही देश सीमापार दहशतवादाचा वापर धोरणाचं साधन म्हणून करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात। अशा दुटप्पी निकषांना स्थान नसावं। SCOनं अशा राष्ट्रांवर टीका करायला मागे पुढे पाहू नये असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। दहशतवादाविरोधात पारदर्शकता, परस्पर विश्वास आणि सहकार्यावर आधारित एकत्रित निर्णायक प्रतिसादाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। सीमेपलीकडील दहशतवादासह दहशतवादाच्या निंदनीय कृत्यांचे गुन्हेगार, आयोजक, वित्तपुरवठादार आणि प्रायोजक यांना कठोर शिक्षा देऊन SCO सदस्यांनी या दुष्कृत्याचा स्पष्टपणे निषेध केला पाहिजे असं संरक्षण मंत्री म्हणाले। दहशतवादी गटांच्या हातात सामूहिक विनाशकारी शस्त्रांचा प्रसार झाला तर शांतता आणि समृद्धी एकत्र नांदू शकत नाही। या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे आणि आपल्या सामूहिक सुरक्षिततेसाठी आपण या वाईट गोष्टींविरुद्धच्या लढाईत एकत्र आलं पाहिजे असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केलं। अमृतकाळातील भव्य आणि विकसित भारत